पुण्याच नगरची जागा असो की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागा असो की जे काही कास्ट पोलरायझेशन झालं किंवा जो काही नरेटिव्ह सेट झाला तर त्या नरेटिव्हला जे काही पद्धतीनं काउंटर अटॅक करणं अपेक्षित होतं तो झाला नाही. त्यामुळं कोणावरही दोषारोप न ठेवता या गोष्टी आता आत्मसात करून पुढील गोष्टीचा पुढील निवडणुकीसाठी मुकाबला करण्यासाठी सज्ज होणं अपेक्षित. आमचे नेते ज्यावेळेस सांगतात की ओबीसी हा आमचा डीएनए आहे आणि ओबीसी हा आमचा डीएनए आहे. ओबीसी सर्वाधिक मोठे नेते हे महायुतीचे अनेक नेते आहेत. त्याच्यामुळं आपण म्हणतात त्याच्याला कुठला अर्थ नाही. आज मोती बागेमध्ये समन्वयाची बैठक आयोजित केलेला आहे आणि त्या बैठकीसाठी मी उपस्थित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून महाराष्ट्रात आणि देशात साजरा होणार आहे. त्याची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी 299वी जयंती उत्सव हा सुरू झालेला आहे. येणारं वर्ष हे 300वे वर्ष आहे आणि त्याचं देखील अजेंड्यामध्ये नियोजन हे आहे. त्याच्यावर देखील चर्चा होणं अपेक्षित आहे आणि या अनुषंगिक बाबी जे काही रेग्युलर रुटीन जी समन्वयाची बैठक असते त्याच्यामध्ये हा विषय आणखी दुसरे विषय त्याच्यामध्ये घेतले जातील. असं कळत आहे की लोकसभेच्या पराभवामुळे जे पराभूत आमदार आहेत ज्या ज्या ठिकाणी झालेले त्यांची कार्यशाळा घेण्यासाठी ही बैठक आहे. मला वाटतं निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो काही परफॉर्मन्स महायुतीचा राहिलेला आहे, पूर्वीच्या कालखंडामध्ये जेवढ्या जागा महायुती म्हणून होत्या त्याच्यामध्ये जागा कमी झालेल्या आहेत. मला वाटतं राज्याचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या संदर्भामध्ये अतिशय सविस्तरपणे बोललेले आहेत. प्रदेशाध्यक्षांनी पण आपले विचार मांडलेले आहेत आणि निश्चितच एक परिवार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या अनुषंगिक असलेले सर्व घटक त्या संदर्भामध्ये जे विश्लेषण करणं अपेक्षित आहे, मंथन करणं अपेक्षित आहे, चिंतन करणं अपेक्षित आहे. येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच्यावर विमर्श सुरू आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे. उदाहरणार्थ नगरची जागा पक्षांतर्गत वादाचाही फटका बसल्याचं बोललं जातं. आपण जे म्हणतायत असं कुठलंही तिथे प्रचार करण्याच्या दरम्यान कुठलाही बाब समोर आलेली नाही. परंतु एकूणच नगरची जागा असो की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागा असो की जे काही कास्ट पोलरायझेशन झालं किंवा जो काही नरेटिव्ह सेट झाला तर त्या नरेटिव्हला जे काही पद्धतीनं काउंटर अटॅक करणं अपेक्षित होतं तो झाला नाही किंवा जनतेला तो आवडलेला नाही आणि त्यामुळं साधारणपणे अशी परिस्थिती ओढवलेली आहे. त्यामुळं कोणावरही दोषारोप न ठेवता या गोष्टी आता आत्मसात करून पुढील गोष्टीचा पुढील निवडणुकीसाठी मुकाबला करण्यासाठी सज्ज होणं अपेक्षित आहे. मतदारसंघात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक मतदारसंघात उमेदवार आहे, कास्ट कॉम्बिनेशन आहे, तिथलचे विकासाची परिस्थिती आहे, चेहरा कोणचा आहे, तो भविष्यात काय आश्वर करू शकतो, अशा अनेक बाबींचा त्यामध्ये अंतर्भाव येतो आणि त्या अनुषंगानं आपण निवडणुकीला सामोरं जात असतो. परंतु एकूणच सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये जी काही महायुतीची पिछेहाट झालेली आहे त्याच्यासाठी महायुतीचे नेते आणि घटक पक्ष सर्व गंभीर आहे. पुढील निवडणुकीला अतिशय चांगल्या पद्धतीने सामोरं जातील. ओबीसी मराठा वाद सुरू आहे राज्यामध्ये. बोललं जातं आणि स्वतःचा राजकीय फायदा घेऊन नाशिकमध्ये आज समता परिषदेची बैठक पार पडली. एका पक्षाने जरांगेचा राजकीय फायदा करून घेतला आणि भाजपला त्याचा तोटा झाला. मला वाटतं मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. 13 जुलैपर्यंत राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई देखील तिथं भेटलेले आहेत. त्यांची चर्चा झालेली आहे आणि सरकार त्या संदर्भामध्ये चर्चा करत आहेत. आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील सांगितलं की ओबीसीच्या संदर्भामध्ये देखील कोणावरही अन्याय अत्याचार करण्याची सरकारची भूमिका नाही आहे. परंतु याच्यामध्ये सर्व मान्य मध्यम मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकार हे प्रयत्नशील आहे. ओबीसीच्या सिस्टमला दखलही घेत नाहीत. ओबीसी उपोषण करतायत. ओबीसी भेदभाव आहे. मुख्यमंत्री भेदभाव नाही करत का ओबीसी? वाटतं महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं लोकसभेच्या पूर्वी नरेटिव्ह सेट केला आणि त्याचं मोठं नुकसान हा महायुतीला झालेला आहे. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचे आपण जरी प्रश्न विचारले तरी महायुती ही अभेद्य आहे आणि महायुती प्रत्येक गोष्टीचा गांभीर्यपणे विचार करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका आहे.
आणि म्हणूनसाठी आता कोणत्याही प्रकारचा चुकीचा नरेटिव्ह सेट येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ देणार नाही, किंबहुना त्याच्यावरती काउंटर अटॅक करेल आणि म्हणून कोणत्याही समाज घटक असेल तर त्याच्यावरती न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून घेतली जाईल. भाजपने ओबीसीवर अन्याय बाहेर केलाय पडावं का? अशा असे फ्लेक्स पद्धतीची लागलेले चर्चा आहेत अनेक ठिकाणी. मला खरं आहे वाटतं- का? आणि खरंच अन्याय मला झाला का? वाटतं आमचे नेते ज्यावेळेस सांगतात की ओबीसी हा आमचा डीएनए आहे आणि ओबीसी हा आमचा डीएनए आहे, ओबीसी सर्वाधिक मोठे नेते हे महायुतीचे अनेक नेते आहेत, त्याच्यामुळं आपण म्हणतात त्याच्याला कुठला अर्थ नाही. मत असेल मला सांगता येणार. सर देवेंद्र फडणवीसांना बाजूला केले जात आहे, कारण विनोद तावडेंना पुढे केले जाते अशा पद्धतीचं मतदार म्हणताय. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांनी वैयक्तिकरित्या ती जबाबदारी स्वीकारलेली आहे, परंतु वरिष्ठाशी चर्चा केल्याच्या नंतर निश्चितचपणे थांबण्याचं सांगितलं आहे. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस यांना कुठंही बाजूला सारलं जाणार नाही आणि त्यांच्या विना महाराष्ट्रात काही होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं पक्षांतर्गत चर्चा आहेत, पक्षांतर्गत चर्चा ही भारतीय जनता पार्टी योग्य त्या प्लॅटफॉर्मवर करेल आणि त्याच्यातून मार्ग काढेल. समता परिषदेची बैठक झाली आज आणि त्यात सांगितलं की ओबीसी नेत्यांनी वेगळा विचार करावा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी. काय तुमचं बोलणं आलं, तुम्ही ओबीसी नेते? मला असं वाटतं की शेवटी सगळ्याचं म्हणणं हे ऐकून घेतलं जातं आणि निर्णयापर्यंत ज्यावेळेस येईल त्याच्यावरच अंतिमता, त्याच्यावर बोलणं योग्य होईल. शेवटी प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी, समाजातला घटक, समाजातला जो काही संघटना चालवतो तो त्याला जे काही दुःख झालंय तो एखाद्या प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि अतिशय प्रायमरी स्टेजला असं सुतोवाच केल्याच्या नंतर त्याच्यात तुम्ही जसं नेते म्हटले मला त्याच्यावर अंतिमता मी बोलणं संयुक्तिक आणि योग्य होणार नाही. ओबीसी नेते होतील, सगळे ओबीसी नेते होतील मला असं वाटतं की तुम्ही जातीच्या, ओबीसीच्या, जनरलच्या, मागासवर्गीयच्या, मुस्लिमांच्या सगळ्या एखाद्या घटनेवर आता एक निवडणूक झाली, आता पुढची निवडणूक अशा पद्धतीने होणार नाही. निवडणूक योग्य त्या दिशेने जाईल.